पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं. अधिवेशन संपल्यावरती आमदारांचं फोटो सेशन. हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपुरात. ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्याकडे मुंबई कला क्रीडा प्रतिष्ठानची धुरा. महापौर रितू तावडे यांच्या हस्ते विश्वस्त पदाचं नियुक्तीपत्र प्रदान. दामले यांच्या अनुभवाचा प्रतिष्ठानच्या उपक्रमांना मोठा फायदा होणार. नागपूर जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी सलील देशमुख यांची नियुक्ती. मुंबईमध्ये जयंत पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या समन्वयक पदाचीही दुहेरी जबाबदारी. शिक्षकांचं आंदोलन अखेर मागे. मंत्री गिरीश महाजनांच्या मध्यस्थीने संघटनांची घोषणा. थकीत टप्पावाढ मार्चपासून देण्यावरती सरकारची सहमती. एप्रिलपासून शब्द पाळला नाही तर पुन्हा आंदोलनाचा इशारा. अयोध्येतल्या राम मंदिर दानपेटी घोटाळ्याच्या विरोधात मुंबई महापालिकेचं ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. ठाकरेंच्या नगरसेवकांची जोरदार घोषणाबाजी. मुंबईमध्ये काँग्रेसचं काळे कपडे घालून आंदोलन. गटनेते अशरफ आझमी यांच्या नेतृत्वामध्ये निषेध. महापालिकेच्या निष्काळजीपणावरनं सवाल. सरकारला प्रश्न विचारणं म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही. भ्रष्टाचार आणि निकृष्ट काम हाच खरा महाराष्ट्रद्रोह. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची मुख्यमंत्र्यांवर टीका. नांदेड जवळच्या विष्णुपुरी इथल्या राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाला मोठं भगदाड. काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांचा भाजपवरती हल्लाबोल. हा नितीन गडकरींच्या ड्रीम प्रोजेक्टचा भाग, त्यामुळे गडकरींनी स्वतः लक्ष घालून दोषींवरती कठोर कारवाई करावी, चव्हाणांची मागणी. मुंबईमध्ये मराठी पाट्यांबाबत महापालिकेची मोठी मोहीम. 10 लाखांपेक्षा जास्त दुकानांची केली तपासणी. आतापर्यंत 1.15 कोटींपेक्षा जास्त दंड वसुली. मुख्य रस्त्यावरील 2 लाखांपैकी 1.93 लाख दुकानांवरती मराठी पाट्या. अंबरनाथ पश्चिम भागामध्ये गेल्या 6 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद. नागरिक आणि भाजप नगरसेवक उमेश पाटील, किरण राठोड संतप्त. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावरती धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. पाणीच नाही तर बिलही नाही, नागरिकांचा इशारा. साताऱ्यामध्ये स्मार्ट मीटर सक्ती विरोधामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं तीव्र आंदोलन. कृष्णानगर महावितरण कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी हातामध्ये स्मार्ट मीटरची प्रतिकृती घेत केलं आंदोलन. शशिकांत शिंदे आणि बाळासाहेब पाटील यांचा आंदोलनात सहभाग. ठाण्यातल्या आझादनगरच्या मद्रास चाळीतील पहिल्या मजल्याची गॅलरी कोसळली. घटनेत एकाचा मृत्यू तर 2 जण जखमी. परभणीच्या पूर्णेमध्ये भेसळयुक्त दुधाची विक्री. तापवण्यासाठी ठेवलं असताना दुधाचं रबर सदृश घट्ट पदार्थामध्ये रूपांतर झाल्यामुळे प्रकार उघडकीस आला. दुधाचे नमुने घेतले असून प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतर कारवाई करणार असल्याची एफडीए पथकाची माहिती आहे. पुण्यातल्या इंदापूरच्या पावड्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 2 गावठी पिस्तुलं आणि 4 जिवंत काडतुसं जप्त. 50,800 रुपयांच्या मुद्देमालासकट एकाला जप्त. बीडमध्ये उसाच्या शेतामध्ये अवैध गांजाची लागवड. 48,27,000चा मुद्देमाल चकलंबा पोलिसांकडून जप्त. 253 गांजाची झाडं, 4 किलो 300 ग्रॅम सुका गांजाही ताब्यात. धाराशिवच्या लोहगावामध्ये पावसासाठी गाढवाचं लग्न. गुलाल उधळत हलगीच्या तालावरती जंगी मिरवणूक. संपूर्ण गाव सहभागी. जेवणाची पंगतही पार पडली. भंडाऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीकामांना वेग. थकवा येऊ नये यासाठी लोकगीतं गात महिलांकडनं भात लावणीच्या कामांना सुरुवात. खतांच्या किमती, मजुरीचे वाढलेले दर आणि बेभरवशाचा पाऊस यामुळे शेतकरी मात्र चिंतेत. आषाढीच्या तोंडावरती पंढरपुरात महिला चोरांची टोळी सक्रिय. वारकरी महिलांच्या गर्दीमध्ये घुसून मंगळसूत्र आणि सोनसाखळीची चोरी. भाविकांनी एका महिलेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. आदिशक्ती संत मुक्ताईंची पालखी उद्या बीडमध्ये दाखल होणार. यंदा पालखी मार्ग खडतर. रस्त्यांवरती खड्डे आणि कचऱ्याचे ढीग. 2 दिवसांच्या मुक्कामामध्ये वारकऱ्यांना अडचणींची शक्यता. नागपूरच्या उमरखेडमधील दहशत पसरवणारी वाघीण अखेर जेरबंद. महिला पशुवैद्य डॉक्टर प्रियल चोरगडेंचं धाडस. पिंजऱ्यामध्ये बसून मारला डाट. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कदमवाडीमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाकडून जीवदान. शिकारीच्या शोधात असताना बिबट्या मध्यरात्री विहिरीत पडल्याची गावकऱ्यांची माहिती. तेलंगणातल्या एका व्यक्तीनं 10 रुपयांच्या नाण्यातून घेतली 1,10,000ची दुचाकी. कोंडे रघुपतींनी 2017 मध्येच केला होता बाईक घेण्याचा निर्धार. त्यानंतर 2017 पासून जमा केलेली 10 रुपयांची नाणी आणि त्यापूर्वीची एकूण जमापुंजी खर्च करत बाईक घेतल्यामुळे कोंडे रघुपतींच्या जिद्दीची सर्वत्र चर्चा.
सेटवरती शूटिंग करत असताना अभिनेते राजेश शर्मा यांना विषारी कीटकाचा डंख. त्यानंतर राजेश शर्मा यांची प्रकृती कमालीची बिघडली. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती. अभिनेते प्रभास यांच्या फौजी या आगामी चित्रपटाच्या सेटवरची घटना आहे. लवकर बरा हो, सोबत हसायचं. अभिनेते राजेश शर्माबाबत अभिनेते अक्षय कुमारची भावनिक पोस्ट. राजेश शर्मा सोबतचा जुना फोटो अक्षय कुमारनं केला पोस्ट.